परळीमध्ये झालेल्या सरपंचाचा हा अपघात आहे की घातपात असा सवाल उपस्थित केलेला आहे आमदार सुरेश धस यांनी। संपूर्ण राज्यभर बीडची चर्चा सुरू आहे तरी देखील अवैध राखेचे टिपर काही बंद झालेले नाहीत आणि याला परळीचे पोलीस जबाबदार आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे। या आधी सुद्धा राखेच्या टिपरवरनं सुरेश धस यांनी आरोप केले होते आणि आता याच राखेच्या टिपरखाली येऊन विद्यमान सरपंचाचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अभिमन्यू क्षीरसागर जे विद्यमान सरपंच होते त्यांचा नेमकी अपघात आहे की घातपात असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। अवैध राखेचे जे लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा। मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे, त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेलाय। म्हणजे तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे। राखेचे टिप्पर बंद नाहीत, आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे।